रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे। रामेणाविहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः। रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं। रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम माम् उद्धर। आज विजयादशमी, दसरा, नवरात्राची सांगता। शारदीय नवरात्रामध्ये आपण प्रतिपदेपासून प्रत्येक दिवसाचं महत्त्व, त्या दिवसाचं स्वरूप याच्याविषयी माहिती घेतली। व्यवहारामध्ये, या संसारामध्ये ज्या ज्या गोष्टी उपलब्ध आहेत त्या सर्व गोष्टी आपल्याकडेच उपलब्ध असतील असं कधी होत नाही, किंवा रूढी परंपरा ज्या आपल्याकडे आहेत त्या इतरत्र असतील असंही कधी होत नाही। मात्र उद्देश हा बहुतांश ठिकाणी सारखा असतो। काश्मीर ते कन्याकुमारी हे जे भारतवर्ष आहे, या भारतवर्षामध्ये सर्वत्र हा शारदीय नवरात्र उत्सव साजरा केला जातो। विशेष करून प्रत्येक भागामध्ये आपापल्या परीने या उत्सवाचं वेगवेगळं स्वरूप वर्णिलेलं आहे आणि त्याप्रमाणे तिकडे आचरणं देखील केली जातात। मात्र भक्ती जी केली जाते ती आई दुर्गेचीच असते, जगदंबेचीच असते। याच्या नवदुर्गांचे जे नवस्वरूप आहेत त्यांचीच भक्ती केली जाते। नवरात्राचा हा संदर्भ अनादिकालाचा आहे, अपौरुषेय म्हणता येईल त्याला। याचं लिखित जे आहे त्याचे संदर्भ देवी भागवत, मार्कंडेय पुराण अशा विविध ग्रंथांमधून आपल्याला वाचायला मिळतात। पहिल्या दिवशी आपण जाणून घेतलं होतं की 4 प्रकारचे नवरात्र असतात, 2 गुप्त आणि 2 प्रगट। त्यातील हा शारदीय नवरात्र महोत्सव आपण अत्यंत आनंदाने साजरा केला। दुधामध्ये साखर म्हणा, भातावरती तुपाची धार म्हणा, किंवा दुग्ध शर्करा योग म्हणा, किंवा अमृतसिद्धी योग म्हणा, परंतु या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आलेलं आहे। त्याचं कारण आपल्याला बहुतांश ठिकाणी आपल्या परंपरेने कथानक, विविध प्रकारच्या रूढी परंपरा ह्याच्यातून विविध संदर्भ, कथा, दंतकथा या सांगितल्या जातात। आपल्या हिंदू धर्मातील सर्वांत श्रद्धास्थान, आदर्श अशी देवता श्रीरामचंद्र यांनी आज रावणाचा वध करून विजय प्राप्त केला होता। अर्थात जे वाईट आहे, दुर्जन आहे त्याचा त्यांनी नाश केला होता, आणि सज्जन आहे, सकारात्मक आहे त्यांच्यासाठी कार्य केलं होतं। तो घटनाक्रम अनुभवला तो आपल्या जीवनासाठी अत्यंत आदर्श आहे। म्हणून आज श्रीरामाचं स्मरण करणं अभिप्रेत आहे आणि ते ओघानेच येणार। अजून आपल्या विविध पुराणामधील महाभारतात देखील विजयादशमीचे संदर्भ आलेले आहेत। एक संदर्भ असा आहे की कुरुवंशाचा नाश, म्हणजे कुरुक्षेत्र जे सध्याची आपली भारताची राजधानी दिल्लीच्या परिसराच्या जवळ आहे, त्या कुरुक्षेत्रामध्ये जे घनघोर युद्ध झालं होतं आणि त्या कुरुवंशावरती जो विजय प्राप्त केला होता पांडवांनी, तोही दिवस आजचाच आहे। त्या व्यतिरिक्त अजून पांडवांचाच एक संदर्भ येतो की आजच्याच दिवशी अज्ञातवासातून पांडवांनी अज्ञातवासात जाण्यापूर्वी ठेवलेले जे शस्त्रास्त्र होते
त्यांचं पूजन करून युद्धाचा विजय आज विचार केला आणि त्या दृष्टीने त्यांनी पावलं टाकली म्हणा किंवा त्या दृष्टीने पुढची कारिका त्यांची जीवनाची चालू झाली. म्हणून आजच्या दिवसाला आध्यात्मिक पौराणिक दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. अजून एक संदर्भ असा येतो की श्री महाकाली, श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती या तिघींचे जे 3 चरण आपण नवरात्रामध्ये अनुभवले. पहिले 3 दिवस श्री महाकालीचे, दुसरे 3 दिवस श्री महालक्ष्मीचे आणि तिसरे 3 दिवस श्री महासरस्वतीचे. यामधून सरस्वती माता अप्रकट स्वरूपाकडे आज जाते विजयादशमीच्या दिवशी. म्हणून आजच्या दिवसाला दाक्षिणात्य भागामध्ये, भारताच्या दक्षिण क्षेत्रामध्ये विशेष करून सरस्वतीचं पूजन केलं जातं. आपल्याकडेही ही परंपरा अनेक ठिकाणी बघायला मिळते, परंतु नियमित स्वरूप प्रत्येकाच्या घरामध्ये ही परंपरा पाहायला मिळत नाही किंवा अनुभवायला मिळत नाही. सकारात्मक आणि नकारात्मक हे जे विचार असतात हे कसे तयार होतात आणि आपल्यावरती कसा प्रभाव टाकतात या बाबतीत आपण थोडंसं जाणून घेतलं पाहिजे. आपण काही कामानिमित्ताने सकाळी घरातून बाहेर निघालो आणि बाहेर निघाल्या समोरच एक मंदिर आहे, परमेश्वराची उपासना तिथे चाललेली आहे, घंटानाद होतोय, टाळ मृदुंगाचा आवाज येतोय आणि भजनाचे स्वरसुद्धा कानावरती येत आहेत. आपल्या शरीरावरती, मनावरती किंवा आपल्या परंपरागत गुणामुळे आपण सहज त्या ठिकाणी नतमस्तक होतो. त्या ठिकाणी घटना काय असते तर मंत्र मनानाम त्रायते इति मंत्रहा, मनाची तारक शक्ती जी असते त्याला मंत्र म्हटलं गेलं आहे. आणि हे जे मंत्र आहेत त्या मंत्राचे ध्वनी त्या मंदिरातून तयार होऊन वातावरणामध्ये पसरले जातात आणि आपलं लक्ष तिकडे वेधलं जातं. ही झाली सकारात्मक बात. तुम्ही नमस्कार केला आहे, तुम्ही तुमच्या कामानिमित्ताने पुढे निघाला आहात आणि चालता चालता कुठली तरी एक घटना, रिक्षावाल्यांची समजा, भाजीवाल्यांची समजा, किंवा 2 विरोधी विचारांचे लोक मतप्रवाह जमलेत म्हणा, त्या ठिकाणी काहीतरी संघर्ष वादविवाद चाललेला असतो. आणि हा संघर्ष वादविवाद तोही तुम्हाला पाहायला मिळतो. आपलं एक मन सांगतं आपल्याला नको आता चला, आपल्याला कामाची घाई आहे, आपल्याला गेलं पाहिजे. परंतु तेवढ्या वेळातच एक मन सांगतं नाही नाही नक्की बघ काय घटना घडते कळत नाही आहे, समजलं पाहिजे आपल्याला. म्हणून थोडंसं लक्ष त्या काही क्षणासाठी आपल्या त्या घटनेकडे जातं. आता लक्षात घ्या की मंदिरातल्या सकारात्मक ऊर्जा किंवा ती जी स्पंदनं होते ती तुम्हाला अगोदर मिळालेली आहेत. चालता चालता दुसरा घटनाप्रसंग तुम्हाला अनुभवायला मिळाला आहे आणि तो घटनाप्रसंग असा आहे की त्या ठिकाणी संघर्ष किंवा वादविवाद चालला आहे. तुम्हाला तुमचं दळणवळणाचं साधन मिळतं, रिक्षा असेल, गाडी असेल, बस असेल, जे काय आहे, आणि तुम्ही तुमचा प्रवास सुरू करता. प्रवास सुरू केल्यावरती तुम्ही सकारात्मक जी ऊर्जा होती ती ऊर्जा विसरून जाता. घंटानाद विसरता, भजन विसरता, आरती, मंत्रस्वर बिलकुल काहीही आठवत नाही आणि तुमच्या मनामध्ये एक विचारांचं काहूर माजतं, त्या दोघांनी असं का केलं असावं. असा विचार करायला लागल्यानंतर तुम्ही काम करायला सुरुवात करता आणि दिवसभर तेच विचार करतात आणि सहजच बाजूच्या मित्रालाही ते विचार सांगता की अशा कारणाने मी निघालो होतो आणि अशी घटना घडली. आपण हे सांगत नाही की मंदिरामध्ये सुंदर भजन ऐकायला येत होतं, घंटानाद होत होता, शंखानाद होत होता, हे सांगायला विसरून जातो. आणि ही जी नकारात्मक ऊर्जा आहे ती ऊर्जा आपल्यावरती प्रभाव करून गेलेली असते. असंच हे व्रतवैकल्यांचं सुद्धा काही ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळतं. धर्मशास्त्रामध्ये महिषासुराचा वध
ही कथा सांगितली जाते. म्हणून त्या महिषासुराचं मर्दन केल्यामुळेच आईला, या जगदंबेला आपण महिषासुर मर्दिनी देखील म्हणतो. परंतु धर्मशास्त्राच्या पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही पूजन करता किंवा त्या घटनाक्रम आठवता, तर फक्त कुष्मांडाचा बली दिला जातो. कोहळा महिषासूर म्हणून त्याचा बलिदान दिलं जातं. त्याचा विरोधी मतप्रवाह जर आपण विचार करायला गेलं तर रावणाचा भव्य पुतळा बनवला जातो. जे नकारात्मक आहे त्याची भव्यता का मोठी करावी याचासुद्धा आपण विचार केला पाहिजे. आणि हा नकारात्मक विषयाचा आपल्यावरती झालेला तो प्रभाव असतो. भव्य रावणाचा पुतळा नकारात्मक तो आहे आणि चर्चा कोणाच्या नावाची होते तर रावणाची होते. माझा प्रभुराम जो आहे तो त्या ठिकाणी कुठेतरी झाकला जातोय. रामाच्या विजयाचं आज स्मरण झालं पाहिजे. म्हणून आपण आजच्या दिवसाच्या सुरुवातीला रामो राजमणी सदा विजयते रामम रमेशम भजे हा श्लोक घेतला. विजयादशमीच्या दिवशी या सर्व विजयाच्या ज्या कथा आहेत त्या विजयाच्या कथा आपल्याकडे परंपरेने श्रवण करण्याची प्रथा परंपरा आहे. एवढंच नव्हे तर 3:30 मुहूर्तातला हा विशेष मुहूर्त मानला गेला आहे. अनेक राजे या दिवशी युद्धाला आरंभ करण्यासाठी सुद्धा सुरुवात करायचे. म्हणजे क्षात्रधर्म, सरस्वतीची वंदना पण किंवा सरस्वतीचा पण तिच्याबद्दलची माहिती अगोदरच घेतली आहे. ही जी सरस्वती आहे तिचं स्मरण म्हणजे जे विद्यार्जन करू इच्छितात त्यांच्यासाठी हा आजचा दिवस. मनमुटाव, एकमेकांमधले असलेले प्रखर विरोध किंवा तात्पुरत्या ज्या मनातील किंवा ऐकिवातील गोष्टी असतात ज्याच्यामुळे कटुता निर्माण होते, ह्या सर्व विसरून जाण्यासाठी आज संध्याकाळी आपली जी कुलदेवता असेल किंवा ग्रामदेवता असेल, दशमीच्या दिवशी अंबा निघे सिमोलंगिनी हो. आपल्याला आरती आपण आता 9 दिवस म्हणतच आलेलो आहोत. शब्द आपल्या लक्षात आहेत. आजच्या दिवशी आई जगदंबा सीमा उल्लंघन करते, सीमोल्लंघन. म्हणून आपणही त्याच भावनेने आपली सीमा, गावाच्या सीमेवरती जी देवता असेल, जी ग्रामदेवता आहे तिच्या दर्शनाला जायचं आहे. कफपित्ताचा नाश करणारा आपटा, ज्याला आज आपण सोनं म्हणतो, पहिल्या दिवशी आपण जाणून घेतलं की ह्याच्यामध्ये प्रत्येक विधिविधानामध्ये व्रतवैकल्यामागे काही ना काही विज्ञान देखील दडलेलं आहे. आयुर्वेदाचा खूप मोठा भाग आहे. आणि हा आपटा जो आहे त्याच्या स्पर्शाने, त्याच्या रसग्रहणाने असं वाचनात आलं आहे की कफ आणि पित्तावरती नियंत्रण मिळवता येतं. म्हणून आजच्या दिवसाला आपटासुद्धा त्या आयुर्वेदाच्या संदर्भाने म्हणा, आपल्या परंपरेने त्याला सोनं म्हणा, तो हातामध्ये घेऊन आई जगदंबेला अर्पण करायचं आहे. तिथून मिळणारं जे सोनं आहे ते आपला मित्र परिवारामध्ये वाटायचं आहे. एकमेकाला आलिंगन द्यायचं आहे, हसायचं आहे, तोंड गोड करायचं आहे, मात्र शारीरिक आरोग्याची काळजी घेऊन. एवढं वर्ष आपल्याला हे सांभाळायचं आहे. हे वर्ष, पुढील वर्ष जे आहे, जवळच्या काळामध्येच दिवाळी येते, त्या अगोदर कोजागिरी पौर्णिमा आहे. विविध प्रसंगाला आपण आता भेटत राहू. जे जे अभ्यासातून चांगलं असेल ते तुम्हाला द्यायचा आम्ही नक्कीच प्रयत्न करत राहू. हा जो दिवस आहे विजयाचा, तुम्हाला सर्वांना आनंदाचा जावो, तुमची भरभराट हो, तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी लाभो. जी जी मनोकामना तुम्ही आई भगवतीकडे कराल, आई तुमची इच्छा पूर्ण करो, या सदिच्छासह मी आता निरोप घेतो. धन्यवाद. नमस्कार.